यानंतर मी कामगार नेते रमेश जाधव यांना विनंती करतो त्यांनी आदरांजली अर्पण करावी. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून कालकथित विठ्ठल भाऊराव भालेराव यांच्या पुण्यानुमोदन आणि शोक सभेसाठी ज्यांनी अत्यंत चांगला असा विधी पार पाडला ते सन्माननीय मगरे गुरुजी, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष. या ठिकाणी अधिक न बोलता, कारण एवढे इथे प्रमुख वक्ते आलेले आहेत की ही किमया विठ्ठलरावांच्या नंतर त्यांच्या चिरंजीवांनी जे जपलंय त्यातून इथली त्यांच्या प्रेमापोटी आलेला जो जनसमूह आम्ही मैत्याच्या दिवशी बघितला. आज या ठिकाणी एकूण 5 जलदान विधीचे कार्यक्रम सुरू आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी आता विठ्ठलरावांचा जलदान विधी होतोय त्या शहीद स्मारकामध्ये 3 कार्यक्रम सुरू आहेत. गंधकुटीमध्ये 2 कार्यक्रम सुरू आहेत. आणि एवढाही कार्यक्रम असताना आमच्या बाबांना इथे श्रद्धांजली अर्पण करायला एवढा मोठा समूह उपस्थित राहणं ही त्यांच्या कामाची खऱ्या अर्थाने पोचपावती. आणि त्यांची खरं जीवन भालेरावांची माझी ओळख त्यांच्यामुळे झाली. या ठिकाणी मी 94ला राहायला आलो. त्यानंतर बाळासाहेबांचं कामाला सुरुवात केली आणि त्या कामातून त्यांची माझी ओळख झाली. आणि त्या ओळखीनंतर मला कळलं की जीवन भालेराव त्यांचे चिरंजीव आहे. आणि त्या ओळखीतून त्यांचे जे अनुभव आहेत ते एवढे चांगले, मनाला मोठा करणारे अनुभव आहेत. मी अधिक न बोलणार, कारण इथे एवढे मान्यवर बसलेत, एखादं नाव राहू नये म्हणून सगळ्यांची माफी मागतो, कारण सगळेच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. जीवन वडिलांची अचूक तू चालवत असलेली परंपरा आहे. पण आजच्या दिवशी तुलाही प्रतिज्ञा घ्यायची आहे वडिलांची की आपण ज्यावेळेस गाडा चालवताना वडील लोक म्हणतात ते गरम डोक्याचे होते, ते रागिष्ट होते, अजिबात नाही. त्यांच्या विरोधात काय झालं तर ते त्यांना आवडत नव्हतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि तो शिस्तप्रिय माणूस होता. बौद्धाचारी हा शिस्तप्रिय कसा असावा तर तो विठ्ठलराव भालेरावांसारखा असावा, या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो. या ठिकाणी अनेक लोक बोलणार आहेत, पण मी जीवनला जेवढं म्हणेन की जीवन वडिलांचे विचार तुला पुढे नेत असताना आणि तू ते नेलेले आहेत देखील, त्यामुळे जेवढी मान्यवर या ठिकाणी अनेक नावं घेण्यासारखे सगळे लोकांच्या परिचित लोक आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत, हे या ठिकाणी येऊन तुझ्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करतायत. याचा अर्थ तू सातत्याने समाजाच्या प्रत्येक घटनाक्रमामध्ये तू सामील आहे. आणि तुला हे लक्षात ठेवायचं आहे की आता आपण कुठे कमी पडतोय, मी कुठे कमी पडतोय, मी कुणाचं किती ऐकतोय, मी चालताना माझं काय नुकसान करतोय, त्याच्यामुळे इतरांचं काय नुकसान होत आहे, मी माझंच किती विषयावर ठाम राहतोय, याच्यापेक्षा समाजात उभं राहताना 10 लोकांचं ऐकायला शिकलं पाहिजे. समाजात उभं राहताना सगळ्यांचं ऐकून समाजाला जे अपेक्षित असतं त्या गोष्टी घेऊन पुढे जायला शिकलं पाहिजे. कारण तुझ्यात त्या सगळ्या कला आहेत ज्या आम्ही तुझ्या वडिलांमध्ये बघितलेल्या. लोक जोडण्याची कला तुझ्याकडे आहे, लोकांना पुढे नेलं. मी आज त्याला का म्हणतोय, कारण जीवन हा कधीच कुणाचं ऐकत नाही. आणि मला वाटतं आज त्यांनी वडिलांना श्रद्धांजली अर्पण करताना ऐकलं तर जीवन एवढा प्रसिद्धी आणि धनसंपन्न
जीवनातनं व्यक्ती दुसरा कोण होणार नाही, म्हणून जीवनला त्याच्या वडिलांच्या श्रद्धांजली अर्पण करताना सांगतो, जीवन आम्ही सगळे तुझे सहकारी मित्र आहोत, अनेक दुःखसुखात आपण सोबत चाललेले कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी हा जो सगळा समूह उपस्थित राहिलेला आहे, हा तुझ्या वडिलांवरती तर प्रेम करणारा होता, पण तुझ्याही सोबत उभा असलेला हा समूह आहे. आणि त्यामुळे माझी विनंती राहील की आज आपल्या चुका शोध आणि वडिलांच्या समोर प्रार्थना कर. उद्याचा जो दिवस सुरू होईल तो समाजाला अपेक्षित असलेला, कुटुंबाला अपेक्षित असलेला, आपल्या पत्नीला, आपल्या आईला, आपल्या बहिणींना, आपल्या भावांना जो अपेक्षित असलेला दिवस सुरू होईल, हीच मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि